तुतारी कशी वाजती? पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आजच्या 245 माडा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उद्याचे लाडके मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब, या राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके मोठे दादा, ज्यांनी दमदार असं तुफान भाषण केलं आणि आता बोलायला कोणालाच काही शिल्लक ठेवलं नाही, ते माजी मंत्री आमचे मार्गदर्शक लक्ष्मणजी ढोबळे सर, शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव, जिल्ह्याचे युवा नेते शिवतेज बाबा मोहिते पाटील साहेब, ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख, ज्यांनी आज आपल्याला साथ देण्याचा पाठिंबा दिला, ते दीपक आबा देशमुख, विजयसिंह पाटील साहेब, या तालुक्याचे नेते संजय पाटील घाटणेकर साहेब, संदीप पाटील सर, आनंदप्पा कानाडे, पोपट तात्या अनपट, भारत नाना पाटील, रावसाहेब नाना देशमुख, ज्योतिताई कुलकर्णी, सूरजभैया देशमुख, रामकाका मस्के, बाळासाहेब तात्या ढवळे, सुवर्णाताई शिवपूजे, प्रमोदताई लांडगे, आकाशभैया पाटील, संजय काका पाटील, विजयजी भगत सर, दीपकजी खोचरे, प्रशांतजी शिंदे मेंबर, सुधीरजी आबा भोसले, आम आदमी पार्टीचे नेते मस्के साहेब, रफिकजी शेख, ऋतुजाताई सुर्वे, वनिताताई कुलकर्णी, रणजितजी बागल, ऍडव्होकेट रत्नप्रभा जगदाळेताई, सागरजी पडगळ, अरुणजी आसबे, मोहिनीताई कोल्हे, भक्तीताई पाटेकर, आपल्या महाराष्ट्राचे निरीक्षक शेखरजी माने साहेब, तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी पाटील साहेब, नागेशजी फाटे साहेब, रवींद्र पाटील साहेब, प्रशांत पाटील साहेब, प्रशांतजी मिसाळ, बापू तात्या सुर्वे, शिवाजी भाऊ पाटील, दिनेशजी जगदाळे साहेब, बापू काका जाधव, आबासाहेब साठे, शंभू साठे, शिवाप्पा भिंगारे व उपस्थित आता सर्वच नेते मंडळी, माने साहेब, विचार बेंटावरती उपस्थित असलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले सर्व मतदार राजा, पत्रकार बंधू, साहेब, एक सामान्य घरातल्या सामान्य पोराला या महाराष्ट्राच्या विधानसभेचं, महाविकास आघाडीचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचं उमेदवारी देऊन देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब, मोठे दादा खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि सर्व इच्छुक उमेदवारांनी एका सामान्य पोराला संधी मिळाली म्हणून आज आपल्या पुढे मत मागायसाठी उभा राहिलोय. साहेब, माझ्या घरात ग्रामपंचायत मेंबर पण कधी नव्हता, माझ्या गावात कारखान्याला संचालक सुद्धा नव्हता, लोकांनी मला चेअरमन केलं आणि आपण सगळेजण आता आमदार कराल. पवार साहेब म्हणजे ऊर्जा, स्फूर्ती आणि जयंत पाटील साहेब म्हणजे संयम.
आता पाटील साहेब गद्दारांच्या टप्प्यात घेऊन कार्यक्रम करणार आहेत. साहेब, या विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढलो. विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये बंद पडलेला कारखाना चालू करून शेतकऱ्याला मागची बिलं देऊन 2500 रुपये भाव दिला आणि गेल्या हंगामात जिल्ह्याच्या दराची स्पर्धा लावली. 2500 रुपयाने सुरू झालेली स्पर्धा 2825 ते 3000 वरती नेली आणि एका टनाला 300 ते 400 रुपये त्या ठिकाणी यांना जादा द्यावं लागले. आणि मग पवार साहेबांच्या कार्यक्रमात कापसेवाडीत बोलताना धपका म्हणून बोललो आणि तो शब्द प्रसिद्ध झाला. यावर्षी दराची स्पर्धा पुन्हा सुरू झाली. 3500 रुपये साहेब आम्ही दर म्हणलो. ते म्हणले देता येत नाही, परवडत नाही आणि परत त्यांनी सांगितलं 1 रुपया जास्त देतो. मग आम्ही म्हणलं तुम्ही 1 रुपया तर आम्ही 2 रुपये जास्त देतो. परंतु त्यानंतर बोलायचे बंद झाले आणि मग कारखान्यावर कर्ज किती आहे, कारखाना असाच आहे, तोट्यात आहे वगैरे सांगायला लागले. मी या निमित्तानं प्रचारात त्यांना वेळोवेळी सांगितलं निवडणूक कशाची आहे, बोलती ती कशावर, ऊस नेणं, ऊसाला भाव देणं आणि काटा न आणता ऊस नेणं ही कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे. ते चोख पद्धतीने आम्ही करू. आपल्याला विनंती आहे की माढा मतदारसंघामध्ये नेमका विकास एकदा आम्हाला दाखवा. एका बाजूला साहेब माढा मतदारसंघामध्ये 6 वेळा आपण त्यांना संधी दिली. माढा मतदारसंघामध्ये साहेब आज एकही इंजिनिअरिंग कॉलेज माढ्यामध्ये नाही, मेडिकल नाही, ऍग्रिकल्चर कॉलेज नाही, शिक्षणाची कुठलीही सोय माढा मतदारसंघ माढा तालुक्यामध्ये नाही. साहेब साधं सोनोग्राफी माढ्यात होत नाही. सिटी स्कॅन, MRI, डायलिसिस, एकालाही त्या ठिकाणी अटॅक आला एखाद्याला तर त्या ठिकाणी एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी होत नाही. इतका मागास आणि मग 30 वर्षाचा विकास काय झाला साहेब. मतदारसंघामध्ये माढा शहरामध्ये माढा तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे 123 TMCचं आणि या माढा शहराला गेल्या 1 वर्षात 10 दिवसात एकदा पाणी येतंय प्यायला. आणि मग हाच का विकास. माढा मतदारसंघामध्ये कोणत्याही गावात गेला तर एकाही गावाला साहेब रस्ता नाही. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. पांढन रस्ता नाही, शिवाचा रस्ता नाही, मेन गावाला जोडणारे रस्ते नाहीत, पाणी नाही, रस्ता नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, रोजगाराची कुठलीही तरी संधी उपलब्ध नाही. आणि आज मतदान मागत असताना 30 वर्ष विकास केला म्हणून सांगतात. फक्त ऊस आणि पाणी याच्या जीवावरती. ऊस नेतो, ऊस तू इकडे बोलला तिकडे बोलला म्हणून ऊस अडवणार, पाणी बंद करीन, अशा पद्धतीच्या दबावाच्या आणि दहशतीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी गणेश काकांसारखा एक माणूस बळी जातो. आणि म्हणून तालुक्यामध्ये वर कुणी डोकं काढत नाही आणि याच्याच नावाखाली 30-30 वर्ष त्या ठिकाणी सत्ता भोगत आहे. आणि याचाच आता हिशोब करण्याची ही वेळ आली आहे. उद्याच्या 20 तारखेला हा हिशोब आपल्याला घ्यायचा आहे. साहेब या मतदारसंघामध्ये आम्ही काही गोष्टीवरती बोललो, आम्ही काही गोष्टीवरती त्यांना देखील सांगितलं की मत मागत असताना गेल्या 30 वर्षाचा आपण हिशोब द्या आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार ह्याचं तुम्ही स्पष्टपणे सांगा. साहेब मी देखील आज या उपळाई गावामध्ये आपण सभा आयोजित केली. दीपक आबा या सभेला आज आहेत. ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे साहेब, ह्या गावाला अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. ह्या गावात 300 पेक्षा जास्त अधिकारी आहेत. IAS असतील, IPS असतील, पोलीस, PSI, DYSP, प्रांत कलेक्टर, तहसीलदार सगळे अधिकारी या उपळाईमध्ये आहेत. माढा तालुक्यामध्ये विठ्ठलवाडी असेल, सिनादारपळ असेल, असे कितीतरी गाव आहेत ज्या गावामध्ये अधिकाऱ्यांची गावं म्हणून ओळखली जातात. आपल्याला माढा पॅटर्न म्हणून पुढच्या काळामध्ये MPSC UPSCचं सेंटर या भागात चालू करून हितच अभ्यासिका, ग्राउंड आणि ह्या बाध्यतेनं
इथल्या मुलांना त्या शिक्षणाची दारं आपल्याला खुली करायची. आम्ही रोंगे सरांना बोललो, रोंगे सर पण या 8-15 दिवसात या भागामध्ये जमीन खरेदी करून इथं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करतो असा शब्द त्यांनी दिलाय. या भागात शिक्षणाची दारं खुली करायची, आरोग्यासाठी लागणारे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचे. हितच MIDC साठी 850 एकर जागा आहे, त्याच्यावरती MIDC करायची. मोडलीमची MIDC आपल्याला डेव्हलप करायची आहे दादासाहेब. त्या ठिकाणी मेंढापूरची MIDC करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करून सरकार उद्याचं आपलं महाविकास आघाडीचं आल्यावर पहिलं काम आपल्याला उद्योग व्यवसायाला चालना देऊन रोजगार निर्मिती करायची आहे. उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप करायचंय. टेंभुर्णी येथे आपल्याला केळी संशोधन केंद्र, निर्यातीसाठी ड्रायपोर्ट, मोडलीम असेल, टेंभुर्णी असेल, करकम असेल, ह्याला नगर परिषदेचा रूपांतरित करून त्यांना 200 कोटी निधी देऊन ती गावं समृद्ध करायची. माढा शहरामध्ये आजची साहेब परिस्थिती अशी आहे, बस स्टँड मध्ये चिलार झाडं उगवलीत. माढ्यामध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी, माढा शहर प्रामुख्याने आणण्यासाठी संत मुक्ताई महामार्ग 4 लेनचा 4 लेनचा हा समोरनं जाणारा करावा लागेल, तर माढा शहर आपल्याला मुख्य प्रवाहात येईल. आणि ते माढा शहर मुख्य प्रवाहात आणत असताना माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, क्रीडांगण असेल, तिथं ज्या ज्या हव्या त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी करायच्यात. एखाद्याचं नवीन पोराचं लगीन झालं आणि त्याला बायकोला फिरवायचं म्हणलं तर माढ्यात बाग आहे गो. आपल्याला त्या सगळ्या सुखसुविधा ह्या आपल्या माढ्यामध्ये द्यायच्यात. यासाठी उद्याच्या परिवर्तनाची लढाई लढतोय. काही जण माझ्यावरती टीका करतात की ते सांगतात की सीना-माढा उपसा सिंचन योजना हे आले की बंद पडेल. पण साहेब, त्यांच्या मनातच मी आता जिंकलोय, कारण त्यांनी धरलंही आता निवडून येतोय. त्याच्याशिवाय तात्या म्हणतात का ती. परंतु आपल्याला मी सगळ्यांच्या साक्षीनं पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माढा उपसा सिंचन योजनेला त्या ठिकाणी याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालवून दाखवतो. ही योजना कोणत्या आमदाराची नाही, कोणत्या कारखान्याची नाही, ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. जर त्यांनी सांगतात आम्ही 6 माणसं कामाला लावली, आम्ही 12 माणसं कामाला लावू आणि ती योजना चांगल्या पद्धतीने चालू. आज देखील शेवटच्या टोकापर्यंत पालवणला असेल, सापडणं असेल, आज तुळशीला असेल, बावीला असेल, जाधववाडी असेल, बैरगवाडी असेल, आज किती तर गावाला अजून टेल-टू-एअर पाणी पोहोचलं नाही. आपल्याला हे पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचंय. ह्या सगळ्या गावाला पाणी अजून देऊन त्या ठिकाणी भीमा आणि सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे गोदावरी नदीवरती जसे बंधारे बांधलेत, तसे 10 बंधारे उजनी धरणापासून सोलापूर पर्यंत केले 10 मीटर उंचीचे. तर भीमा नदीमध्ये 20 ते 22 TMC पाणी अधिकीचं साठा होऊ शकतं आणि जे पावसाळ्यात वाहून जातंय. आणि सीना नदीवर तसेच 10 मीटरचे बंधारे केले तर 4 ते 5 TMC पाणी अधिकीचं होऊ शकतं आणि मग 25 ते 27 TMC पाणी साठवण वाढू शकते आणि त्यातून आपला जो पाण्याचा प्रश्न येतो 123 TMCचं धरण प्रत्येक वर्षी मायनस मध्ये जातंय. आता आपल्याला त्याला पाण्याची उपलब्धता वाढवावं लागणार आहे आणि मग ते गोष्टी झाल्यानंतर सीना नदीवरनं खैराव सिंचन उपसा सिंचन योजना चालू झाली तर मानेगावचा पाण्याचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मार्गी लागतोय. असे किती तर आपल्याला प्रयोग करून आपल्याला या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवायचंय आणि ते पाणी पोहोचवण्याची जबाबदारी पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एक संघ राहून त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला त्यांना आज बोलायला काहीच नाही, टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आज त्यांना 30 वर्षात काय केलं हे सांगता येत नाही. आज एका सुनील दगडू भिसे उजनीचा मुलगा आहे, आलाय का? आता ते रस्ता व्हावा म्हणून समोरच्या उमेदवाराला विचारलं तर यांना धक्काबुक्की करून त्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही दहशत जी आज करायला लागलेत ह्याचं उद्या उत्तर आपल्याला 20 तारखेला
तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून आपल्याला उत्तर द्यायचंय। त्या ठिकाणी अशा कितीतरी गोष्टी आज आपल्याला बघायला मिळतात की आपल्या भागात केळी उत्पादन होतंय, द्राक्ष उत्पादन होते, आपल्या इथं टोमॅटो होतोय, डाळिंब होतोय, बोर होतीये, कांद्याचं उत्पादन होतंय। ह्या सगळ्याला आपल्याला मार्केट उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। आज बेदाणा मोठ्या प्रमाणामध्ये मानेगाव गटात होतो, आपल्या इथं बावी वगैरे भागामध्ये होतो, परंतु त्याला साहेब आपण सरकारमध्ये आल्यावर मुख्यमंत्री झाल्यावर शालेय आहारामध्ये बेदाण्याचा समावेश केला तर याचा उठाव वाढेल आणि माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळतील। आपल्याला अशा धोरणावरती भविष्य काळातलं काम करावं लागणार आहे। या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर साहेब माझ्या माढा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही। साहेब आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माढ्यामध्ये असेल, त्या ठिकाणी मोडलीमध्ये सर्व संघटना मागणी करतायत, मोडलीमध्ये, टेंभुर्णीमध्ये, करकममध्ये, आणि ज्या ज्या गावात म्हणतील त्या त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करायची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक ही ऊर्जा देणारी स्मारक आहेत। हे आपल्याला उभा करून माझ्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम आम्हाला पुढच्या काळात करायचंय। त्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये सरकार येत असताना ह्या सगळ्या दिलेल्या वचनावरती आम्हाला साहेब काम करायचंय। काही लोकांनी आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतायत, परंतु मी आपल्याला या टीकेच्या माध्यमातून एवढंच सांगतो, आपली मोठी सत्ता आहे, 30 वर्षाची सत्ता आहे, तुमच्याकडनं सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता आणि गावगुंड तुम्ही सांभाळत असाल। तुमच्यावरती बोलणारी, आमच्यावरती बोलणारी कितीतरी तुम्ही सोडली, परंतु माझ्या समोर बसलेली जनता माझ्या पाठीशी असल्यावर मी तुमच्या सारख्याला त्या ठिकाणी भीक घालत नाही। मला आपल्याला या निमित्तानं त्यांना देखील विनंती करून सांगायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सांगितलं की राजाचा मुलगा आता राजवाड्यात जन्मणार नाही, राजाचा मुलगा आता मतपेटीतून जन्माला येईल। आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारावरती मला निवडणूक निर्णय लढण्याचा अधिकार मिळालाय आणि मला पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेब मोठ्या दादांचा आशीर्वाद मिळालाय। धैर्यशील भैया, शिवतेज बाबा आणि सगळे नेते मंडळी पाठीशी उभा आहेत। त्यामुळे उद्याची निवडणूक आम्ही एकतर्फी निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे आणि मग ती निवडणूक एकतर्फी जिंकत असताना त्यांना आता खालीवर व्हायला लागले। साहेब मध्ये आपल्याकडे येत होते तिकीट मागायला, ते तिकीट मागायला आल्यावर नेहमी आपण बघितलं 10 दिवस तुमच्यापाशी सकाळ दुपार संध्याकाळ रतीब लावल्यासारखीच असायची। एकदा साहेबांकडे जायची दादा, एकदा पाटील साहेबांकडे जायची, एकदा ताईंकडे जायची। ही गेले की मी 10 मिनिटानं अर्ध्या तासानं साहेबांना भेटायचो। साहेबांना, साहेब मला विचारायचे का आलाय, मी म्हणायचो ती आली ती म्हणून आलोय। साहेबांनी त्यांना अशा पद्धतीनं ही केलं की त्यांनाच कळलं नाही काय झालं। परंतु आज जर त्यांची परिस्थिती अशी आहे साहेब, समोरचा उमेदवार आम्ही विजन मांडतोय, का मत द्यायचं, पुढच्या काळात काय काम करणार हे सांगतोय। समोरच्या उमेदवाराला जर विचारलं तुम्हाला का मत द्यायचं, तर ती सांगतोय आमच्या दादानी काम केलं होतं आणि म्हणून मला मत द्या। ह्याच्यापेक्षा बारक बोलतोय ना जरा हे असल्यामुळे, म्हणजे आज त्यांच्यावर बोलायला काय आहे गो, दहशत दबावाचं राजकारण करतात। साहेब एक नवीन प्रकार चालू झालाय, आता रेट चार्ट काढलाय। ग्रामपंचायत सदस्याला 50,000 रुपये, सोसायटीच्या सदस्याला संचालकाला 50,000, उपसरपंचाला 1 लाख रुपये, सरपंचाला 2 लाख रुपये, पंचायत समितीचा माजी सदस्य असेल तर 5 लाख, चालू असेल म्हणजे होऊन गेलेला तर त्याला 7 लाख, जिल्हा परिषदवाल्याला अजून आगाव, मोठे नेते आले तर अजून आगाव। त्यामुळं काट्याचा एवढा घोळा आहे की बोलायचं कामच नाही। काय लोक मला येऊन सांगतील की माझ्या असं पाकिट आलंय आणि ती पाकिट घेणं तर माझ्या दारात ठेवून गेले,
म्हणलं काय करणार, आता जाऊन म्हणला देवाच्या दारात टाकून येतो, ह्याला नेऊन माघारी देण्यापेक्षा. म्हणजे आज परिस्थिती साहेब आमच्या भागात अशी झाली की ती 50 खोके ओके म्हणल्यासारखं होतं. आता ह्यांना 100 मेंबर मिळली ती का काय वाटायला लागले, एवढे पैसे वाटायला लागली ती. आणि निवडणूक राहिली एका बाजूला, विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे बोलायला नाही. आणि ज्याप्रमाणे महाभारतामध्ये धृतराष्ट्राच्या डोळ्याला पट्टी बांधली होती आणि त्याला जसं दिसत नव्हतं तसंच आता यांना देखील त्या ठिकाणी दिसत नाही. आणि आज त्यांच्याकडे बोलायला कोणतीच गोष्ट शिल्लक नाही. यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत साहेब मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसल्यावरती त्यांच्यावरती टीका केली की त्या ठिकाणी ठेका घेतलाय का म्हणून, आणि समाजाची त्या ठिकाणी हवेलना केली मनोजदादाची आणि सगळ्या समाजाची. कारण नसताना त्यांनी रोष ओढून घेतला. त्यांच्या मुलानं पंढरपूरच्या सभेला 50,000 रुपये दिले आणि त्या ठिकाणी 50,000 रुपये देऊन समाजाला त्या ठिकाणी पैशात मोजण्याचं काम केलं. हे समाजाला आवडलं नाही. समाजातल्या लोकांनी 1-1, 2-2 रुपये करून त्याला परत केले. माझं पत्रकार बांधवांना 1 नाही 10 वेळा सांगून झालं, त्याला एकदा प्रश्न विचारा, फोन पे वरती किती रुपये तुम्हाला आले, त्या पैशाचं काय केलं, ते पैसे वापरायचा अधिकार तुम्हाला आहे का, आणि ते पैसे तुम्ही परत केल्याशिवाय मत कसं मागू शकता. फोन पेचं स्टेटमेंट जाहीर करायला हरकत काय, 1 रुपया सुद्धा असेल तर तो आपण ठेवून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यामध्ये नड पडली म्हणून एका सावकाराकडे गेले. सावकाराकडे गेल्यानंतर काही कर्ज मागितलं. कर्ज मागितल्यावर सावकार म्हणला माझ्याकडे काहीतरी घाण ठेवावं लागेल. त्याच महाराजांनी एक गवताची काडी केली आणि सावकाराला दिली आणि मग कर्ज घेतलं. काही दिवसाने कर्ज फेडलं आणि कर्ज फेडल्यावर गवताची काडी घेतल्यावर तो सावकार म्हणला गवताच्या काडीसाठी तुम्ही का आला. त्यावेळेस गवताची काडी साठी काय आला, त्यावेळेस महाराज कडाडले आणि महाराज म्हणाले माझ्या स्वराज्यातली गवताची काडी देखील गहाण राहता कामा नये. हे विचार महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले आणि त्या समाजाला आज फसवण्याची भूमिका घेतली जाते. एका बाजूला मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी कोणी काढला नाही, दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय नाही, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय नाही, महादेव कोळी समाजाला आरक्षणाचा विषय नाही, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय नाही. झुंजवत ठेवून केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार होतं, तुम्ही का आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्ही तोंड उघडायला तयार नाही आणि एका बाजूला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं जातं. आज तुम्हाला अपक्ष उभारताना का उभारावं लागलं साहेब, त्यांनी अपक्ष उभा राहायचं आणि तिरंगी लावायची अशा पद्धतीचा प्रयत्न केला. परंतु आता मतदार राजाला सगळं माहिती आहे कोण निवडून येणार आहे, कुणाला मत टाकायचंय. ह्या निवडणुकीत अभिजित पाटील आता महत्वाचा नाही, ह्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबाला आपलं मत आहे. साहेब ज्यावेळेस तिकिटाचा गोंधळ चालू होता, तिकीट जाहीर होणार, आज ह्याला मिळणार उद्या त्याला मिळणार, असे बरेच प्रसंग होते. शेवटी तिकीट मिळालं. त्याला एक प्रसंग लागून मी आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, ज्यावेळी महाराज गोलकोंड्याला मोहिमेवरती गेले, भेटायला गेले गोलकोंड्याच्या राजाला, त्यावेळेस सर गोलकोंड्याच्या राजानं त्या ठिकाणी त्यांच्या दरबारात दाखवलं की माझ्याकडे हा हत्ती आहे, माझ्याकडे हा सिंह आहे, माझ्याकडे हे ते आहे, काय काय त्याचं ऐश्वर्य दाखवत होता. आणि मग महाराजांना विचारलं तुमच्याकडे काय. महाराजांनी सांगितलं माझ्याकडे हत्तीसारखी माणसं आहेत, हत्तीसारखी माणसं आहेत. मग तेवढ्यात येसाजी कंक उडी मारून हत्तीच्या समोर उभा राहिला आणि म्हणला ह्या हत्ती बरोबर पिसाळलेला लढतो. आणि मग येसाजी कंक आणि त्या हत्तीची झुंज लागली. तेवढ्यात येसाजी कंकावरती तो हत्ती तुटून पडला आणि आता येसाजी कंक संपणार. तेवढ्यात येसाजी कंकानं तलवार काढली आणि सपकिन सोंड मारली आणि उडी मारून त्या हत्तीच्या मुंडक्यावर जाऊन बसला आणि त्या ठिकाणी राजेंना मुजरा केला. त्यावेळेस राजेंना मुजरा केला. तसं आज शरदचंद्र पवार साहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे वारसदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या वारस असणाऱ्या पवार साहेबांनी मला सांगितलं जा तू माड्याला आणि यांची सोंड काढून ये. आणि माझ्या पाठीवरती हात टाकून
थाप टाकून मला ही उमेदवारी दिली. साहेब, उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्राचं परिवर्तन त्या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होतंय. महाविकास आघाडी, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असतील, त्या ठिकाणी काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, आरपीआयचा गवई गट, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, घटक पक्ष, उद्या महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणार आहे आणि उद्याचे मुख्यमंत्री आपण असणार आहे. आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये या राज्यामध्ये ज्यांनी एक मोठं काम या जिल्ह्यामध्ये उभा केलं, त्या मोठ्या दादांच्या आणि खासदार साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. या माढा मतदारसंघाचा खासदार आपण बदलला ना, आता आमदार, नवा खासदार, नवा आमदार करूया. उद्याच्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद आपण त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी द्यावा. आणि आपल्याला एक अभिजित पाटील यांना झेप नव्हता, 3 उभा केलेत अजून. त्यामुळं नावाकडे बघू नका, त्या नावाकडे लिहिलंय शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस. 2 नंबरच्या समोरचं बटन दाबून 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्या. 23 तारखेला आपणच गुलाल उधळूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर संयमाने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब हे या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, ज्यांच्या भाषणाला आम्ही वंचित होतो, ते प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील, शिवतेज सिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील, आमचे या जिल्ह्याचे निरीक्षक राष्ट्रवादीचे शेखर माने, संजय घाटणेकर, नागेश फाटे, रावसाहेब देशमुख, संदीप साठे काँग्रेसचे, सूरज देशमुख, बापूसाहेब जाधव, प्रताप पाटील, मस्के सर आप पक्षाचे, विष्णू भगत, सुधीर भोसले, रवींद्र पाटील, पोपटराव अनपट, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णताई शिवपुजे, ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदिनीताई लांडगे, ऋतुजाताई सुर्वे, रणजित बागल, विजयसिंह गिड्डे, भारत नाना पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, एवढी भाषणं आता मी ऐकलेली आहेत की मी पण आता अभिजित पाटलांना मत द्यायला इथे यावं का वाटायला लागलं. आणि माझ्या मनावर ढोबळे सरांच्या भाषणाचा फारच परिणाम झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपण सगळ्यांनी, पवार साहेबांनी एक नवा चेहरा या मतदारसंघात दिलेला आहे, तो अभिजित पाटलांचा आहे. आणि त्या अभिजित पाटलांच्या मागे आपण सर्वांनी आपला आशीर्वाद उभा करावा ही विनंती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांची गाठ घेण्यासाठी मी आलोय. या मतदारसंघाचे प्रश्न अनेक आहेत, ज्याचा बारकाईने उल्लेख अभिजित पाटलांनी भाषणात केला. या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक होते, ज्यांना पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट घ्यायचं होतं आणि आता शेवटी
सगळ्यात सच्चे निघाले ते घाटणीकर निघाले. बाकीचे सगळे सारखे भेटायचे, पण सगळे जिकडे तिकडे गेले. कुणी उभा राहिले, कुणी सामील झाले, कुणी तोंड दाखवायच्या पलीकडे गेले. आज आपल्या सर्वांना बराच विचार करून अभिजित पाटलांना या मतदारसंघाचे सगळे प्रश्न ज्यांनी अतिशय बारकाईनं भाषणात सांगितलं, काय काय या मतदारसंघात नाहीये आणि काय काय करण्याची आवश्यकता आहे. आता अनेक वर्ष आपण एकाच व्यक्तीला, एकाच नेत्याला संधी दिली. महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट आली आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये यावेळी नवे चेहरे आम्ही महाराष्ट्रात पुढे आणायचं काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी नवखे आहेत, पण लोक डोक्यावर घेऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये बहुतेक सगळे नवे चेहरे महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील. त्यातला एक चेहरा अभिजित पाटलांचा असेल ही माझ्या मनात खात्री आहे. शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं तर त्याची हेटाळणी करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. शून्यातून विश्व निर्माण करताना कष्ट केलेले आहेत, त्रास भोगलेला आहे, संकटाला सामना केलेला आहे, पण त्यानंतर आज एवढे कष्ट केले की एक नाही, दोन नाही, तीन नाही, आता किती, 4 कारखाने का 5 आहेत? 5 आहेत. 5 कारखान्याचा नेतृत्व करण्याची धमक तुमच्या अभिजित पाटलांच्यात आहे. म्हणजे कर्तबगारी या माणसाच्यात आहे. त्या कर्तबगारीकडे बघून पवार साहेबांनी त्यांना या मतदारसंघातली तिकीट दिलेलं आहे. आज आपण विठ्ठल कारखान्याचा प्रश्न अनेक वर्ष लोंबकळत होता. विठ्ठल कारखाना कसा चालणार हा प्रश्न होता. विठ्ठल कारखान्यात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून त्या ठिकाणी निवडून येऊन विठ्ठल कारखान्याला पदरचे पैसे खर्च करून चालू करण्याचं काम या बहादरानं केलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असा नेता पाहिजे की जो तुम्हाला संकटाच्या काळात येऊन शेतकऱ्यांचा संसार चालू करण्याचा प्रयत्न करेल. तरुण आहेत, जोश आहे, तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. 2-4 महिन्यापासून, 6 महिन्यापासून माढा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना जाऊन भेटण्याचा त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केलाय. ते आता काही नवखे राहिलेले नाही. कोणाची त्यांच्या मागे पुण्याई नाही, त्यांच्या मागे फार काही परंपरा आहे अशातलाही भाग नाही. आणि त्यामुळं नवा चेहरा तुमच्या समोर येत असताना आज माढ्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची जबाबदारी आहे की बदल करायचा आणि अभिजित पाटलांचा नवा चेहरा विधानसभेवर पाठवायचं. ते काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी करा. अनेक प्रश्न कुठल्या पक्षात आहे तुम्ही? पण ते जरा रंग वेगळा आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामधले अनेक प्रश्न आज आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मी त्या सगळ्यांच्या खोलात जात नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकाराची समस्या वाढलेली आहे, शेतीमालाचे दर खाली जायला लागलेले आहेत. 14 साली भाजपचे नेते मोर्चे काढून सांगायचे की सोयाबीनला 6,000 रुपये पाहिजेत. ते 6,000 रुपयाच्या ऐवजी आता 3200, 3300, 3400 रुपयावर सोयाबीन खाली आलं. कांद्याची अवस्था काय झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कांद्याला चांगला दर मिळत होता, त्यावेळी सरकारने निर्यात बंदी केली. कापसाला दर वाढतील असं वाटत होतं. परवाच 22 लाख गाठी भारत देशाने आयात केल्या. कापूस उत्पादकांचे कंबरड मोजण्याचं काम त्यांनी केलं.
ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याचं धोरण सरकारने केंद्राने जाहीर केलं. देशामध्ये सगळे त्याच मार्गाने जायला लागले. साखर 34-35 रुपयापासून 45 रुपयावर जाईल असं चित्र होतं. पण अचानकपणाने सरकारने हे धोरणच रद्द केलं आणि अनेकांचे शेकडो कोटी रुपये गुंतले. त्याची कदर केली नाही. आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये ज्यूस टू इथेनॉल कारखाना काढणाऱ्या एक 50-50 लोकांची आज संकट आले, अडचण झालेली. परिणाम काय झाला तर 45 रुपयाला साखर गेली असती, ती आता 35-36 रुपयावर परत खाली आली. मी या गोष्टी यासाठी सांगतोय की भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने कधीच उभा राहिलेला नाही. जेव्हा शरद पवार साहेब देशात कृषी मंत्री होते, दादा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तो सगळा काळ तुम्ही आठवा की ज्या काळामध्ये महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या हातात आधारभूत किमती सतत वाढत वाढत 4 पैसे जास्त जायला लागले. पवार साहेबांना लोकसभेत भारतीय जनता पक्षाने कॉर्नर केल्यानं सांगितलं तुमच्यामुळे देशात महागाई वाढते. पवार साहेब म्हटले हो, शेतीमालाचे दर वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणं हे आमच्या देशाचं कर्तव्य आहे आणि देशाचं तेच धोरण राहणार आहे. तुम्हाला काय टीका करायची ती माझ्यावर करा. सिमेंटचे दर वाढले, महागाई यांना दिसत नाही. पेट्रोलचे दर यांनी वाढवले, महागाई होत नाही. स्टीलचे दर वाढले, महागाई होत नाही. गाड्यांचे दर वाढले, महागाई होत नाही. पण शेतीच्या मालाचे दर वाढायला लागले की अचानक यांना महागाई आठवते. हाच राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षातला मूलभूत फरक आहे. हा पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना अनेक पद्धतीनं बेरोजगार मुलांची गाठ भेट होत असेल. मुलं वणवण फिरतात, नोकऱ्या मिळत नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारने तर कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायला सुरुवात केली आणि ती कॉन्ट्रॅक्टवर म्हणजे कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनी माणसं पुरवायची अशी नवी प्रथा सुरू केली. महाराष्ट्रात आमय महाविकास आघाडीने आता ठरवलंय की महाराष्ट्रात जो कोणी कर्मचारी घ्यायचा तो MPSCच्या रीतसर परीक्षा घेऊन पारदर्शी पद्धतीने घ्यायचा. कुणालाही कॉन्ट्रॅक्टवर नेमायचा उद्योग करायचा नाही. ही आमच्या सरकारची महाविकास आघाडी म्हणून आम्ही सरकार आल्यावर ही भूमिका घेणार आहोत. आज खरं म्हणजे तरुणांना हेच पाहिजे. महाराष्ट्रातले 2-4 लाख कर्मचारी न नेमता कॉन्ट्रॅक्टवर नेमले आणि कमी पगारात त्यांच्याकडून काम करून घेण्याचं पाप हे सरकार करते. ती प्रथा बंद महाराष्ट्रात झाली पाहिजे. पण प्रश्न राहिला बेरोजगारांचा. तुम्ही थोडासा बारकाईने अभ्यास करा. महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या सरकारने गुजरातला आंदन दिलेलं आहे. गुजरातचं मांडलिकत्व एकनाथ शिंदेच्या सरकारने स्वीकारलेलं आहे. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आम्ही विधानसभेत आवाज उठवला. एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणात केलं, जयंतराव काळजी करू नका, आम्ही मोदी साहेबांना भेटलो, मोदी साहेब यापेक्षा मोठा प्रकल्प आम्हाला देणार आहेत. मी म्हटलं ह्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे काय? नाही म्हटलं ह्यापेक्षा मोठा प्रकल्प जयंतराव आपल्याला मोदी साहेब देणार आहेत. निवडणुका लागल्यात, याचा अर्थ भोपळा. काहीही महाराष्ट्रात देण्याची दानत दिल्लीच्या सरकारची नाही आहे आणि म्हणून येईल तो सगळा प्रकल्प तिकडे घेऊन जाण्याचं, ओढून नेण्याचं काम ही लोक करतात. काल परवा आपल्या टाटा एअरबसचं उद्घाटन मोदी साहेबांनी बडोद्यात केलं. ते आपल्या राज्यात येणारा प्रकल्प, 21,000 कोटीची गुंतवणूक, 5-10 हजार लोकांना महाराष्ट्रातल्या पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या. त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन नाही. त्यानं तिकडं प्रकल्प त्यांनी नेऊन तिकडं चालू करून त्याचं उत्पादन सुरू झालं. आमच्या महाराष्ट्राला मागे ठेवण्याचं पाप हे एकनाथ शिंदेच्या सरकारने केलं. तुम्हाला मी 2च मुद्दे सांगतो. एक म्हणजे सगळ्या भारतात, आत्ताच 4-8 दिवसापूर्वी आकडेवारी प्रसिद्ध झाली, सगळ्या भारतामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न, भारताचं जे उत्पन्न आहे त्यात महाराष्ट्राचा वाटा 15% असायचा.
हे पहिलं वर्ष आहे भारतामध्ये की महाराष्ट्राचं देशातलं उत्पन्न 15% ऐवजी 13% खाली आलं. म्हणजे 100 रुपये भारताचं उत्पन्न असेल तर 15 रुपये आमच्या महाराष्ट्राकडून असायचे, त्याऐवजी ते आता 13% झाले. 2% म्हणजे काही लाख कोटी रुपयाचं नुकसान. महाराष्ट्र संपत्ती निर्माण करण्यात आज कमी पडायला लागला, कारण महाराष्ट्राला मागं खेचण्याचं काम एकनाथ शिंदे आणि या सरकारनं केलेलं आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो. आम्ही एका मंत्रिमंडळात होतो, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो राज्याचा अर्थमंत्री म्हणून. त्यावेळी महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर होता. 14 साली दिल्लीला मोदी साहेब बसले, मुंबईला महाराष्ट्रात सरकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसले. जास्त नाही, फक्त 2-2.5 वर्षात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला, महाराष्ट्र खाली गेला. 16 साली जो महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेलाय तो अजून वर आलेला नाही. माणसांचं दरडोई उत्पन्न गुजरातचं आपल्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ गुजरातमध्ये श्रीमंत माणसं आहेत आपल्यापेक्षा, आणि महाराष्ट्रात जी दरडोई उत्पन्नाची मर्यादा आहे ती आमची घसरलेली आहे. म्हणजे गुजरातने आम्हाला ओव्हरटेक केलं. आज भारतामध्ये 13वा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा, 11वा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा. म्हणजे 10 राज्य दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा वर आहेत. हे 2 मुद्दे बघितले तर कसं महाराष्ट्राला गुजरातचं मांडलिकत्व घेण्याची वेळ आली किंवा गुजरातच्या दावणीला यांनी महाराष्ट्र कसा बांधून ठेवला हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आज जर आपल्या ग्रामीण भागात, शहरामध्ये बेकारी असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या या धोरणामुळे आहे. आणि आमचं महाराष्ट्राचं हे त्रिकूट, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, तिकडं काही गेलं तर तोंडातनं ब्र काढत नाहीत, बोलतच नाहीत. गुजरातमध्ये गेलं तर त्याला थांबवायलाही जात नाहीत. नाही जाना, हमारे महाराष्ट्र में आम्ही जास्त सवलती देतो, काहीतरी बोलतील. त्याला फोनही करत नाहीत. तिकडं फोन आला अमित भाईंचा, इकडे हे गपगार, एवढे घाबरतात त्यांना की काय विचारू नका. आणि म्हणून महाराष्ट्रात हे त्रिकूट सत्तेवर ठेवणं हे महाराष्ट्राच्या अधोगतीला आणखीन निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सत्तेत असणारे हे त्रिकूट घालवण्यासाठी अभिजित पाटलांना महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी तुमची, माझी आहे. 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पण फोडला. तुम्ही आज लोकसत्ता वाचलाय की नाही मला माहित नाही, मी वाचत होतो. भुजबळ साहेबांनी कुठेतरी मुलाखत दिलेली आहे आणि ती आली आहे. भुजबळ साहेबांच्या लिहिलेलं आहे, छापलेलं आहे ते. त्यांनी ते तसं म्हटलं असेल, कारण त्याशिवाय लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र कसं छापेल. ते म्हणतात मी ओबीसी असल्यामुळे मला फार त्रास दिला या लोकांनी, ईडी, सीबीआय वगैरे यांनी, मी ओबीसी असल्यामुळे मला त्रास दिला. आणि दुसरं ते असं म्हणतात की हे सगळे एवढे केसेस प्रत्येकाच्या मागे, ह्याला ते वाचा तुम्ही, याला नोटीस, ह्याची चौकशी सुरू झाली, ह्याची चौकशी सुरू झाली, आता परत तुरुंगात जायचं. हे सगळं बघितल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तिकडे जायचं. याचा अर्थ असा की हे तिकडे गेले ते तत्वाने नाही गेले, हे घाबरून गेलेले आहेत. शरणागती यांनी पत्करलेली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान बाजूला ठेवून यांनी त्यांच्या गोटात जाऊन हात बांधून त्यांची माफी मागितली असेल आणि मग त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची व्यवस्था झालेली आहे, असं भुजबळ साहेबांच्या म्हणण्यावरून दिसतंय. माझं काय त्याच्यावर म्हणणं नाही. 70,000 कोटीचा घोटाळा केला. अजितदादांनी मध्ये सांगितलं आमच्या तासगावला आलेले त्यावेळी की त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यामुळे माझं फार नुकसान झालं. माझं फार नुकसान झालं. आरोप कोणी केला 70,000 कोटीचा? त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने. देवेंद्र फडणवीस आणि आमचे विनोद तावडे बैलगाडीवर पुरावे घेऊन आले आणि त्यांनी बैलगाडीचे पुरावे दिले.
तुम्हाला काय झालं? अंगात आलं बिलं नाही ना? नाही, तसा आवाज तसा वाटला म्हणून. आणि म्हणून चौकशी सुरू झाली. आराराबांनी सही केली. अजितदादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवलं एक दिवस आणि दाखवली फाईल उघडून की हे बघा आराराबांनी तुमच्या सही केली. पण दुसरा महत्वाचा मुद्दा काय, त्याच्या खाली सही कुणाची होती? देवेंद्र फडणवीसांची होती, पृथ्वीराज चव्हाणांची नव्हती. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांना दाखवलं जातं, बघा तुमच्या विरोधी आराराबांनी सही केलेली आहे आणि त्याच्या खाली ह्यांची सही असते, हा विषय बाजूला राहतो. आज 2014 सालापासून आजपर्यंत या सगळ्या भीत्या दाखवत अजितदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पूर्ण नेमस्त करून नमवण्याचं काम हे झालं. आणि प्रत्येक वेळेला ते तिकडं जायचं म्हणत होते, त्याच्या मागं हे कारण होतं. हे महाराष्ट्राला आज त्या निमित्तानं कळलं पाहिजे असं माझं मत आहे. आज ते असं म्हणतात की आमचं शाहू फुले आंबेडकरांचाच आमचा विचार आहे. अरे पण ते भारतीय जनता पक्ष स्वीकारत नाही ना तुमचा विचार. भारतीय जनता पक्ष म्हणत नाहीये शाहू फुले आंबेडकर हा आमचा विचार आहे. घोटाळ्याचा आरोप झाल्यावर सगळे आमच्याकडून तिकडे गेले, सगळे मंत्री झाले, काय माझी तक्रार नाही. पण नवाब मलिकांच्यावर काय आरोप झाले माहितीये तुम्हाला? ईडी वगैरे तर ठीक आहे, पण देशद्रोहाचा गुन्हा नवाब मलिकांच्यावर NIA मार्फत नोंदवण्यात आला. देशद्रोहाचा गुन्हा ज्यावेळी नोंदवला जातो त्यावेळी त्याची माहिती देण्याचं काम भाजपचे हे सगळे नेते सतत करत होते. काल परवा अजितदादांच्या पक्षाची यादी जाहीर झाली. भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक यांची उमेदवारी मान्य केली. जर नवाब मलिक देशद्रोही असतील तर नवाब मलिकांची उमेदवारी तुमच्या पॅनेलमध्ये तुम्ही कशी मान्य केली याचा खुलासा भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे. बर एकावर एक फ्री 2 स्कीमच आहे. नवाब मलिकांनाही उमेदवारी आणि त्यांच्या कन्येलाही उमेदवारी शेजारच्या मतदारसंघातून. याचा अर्थ नवाब मलिकांच्यावर तुम्ही जे आरोप करत होता ते खोटे आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. तुम्हाला नवाब मलिकांच्या पॅनलमध्ये त्यांना घ्यायचं असेल, आमची काही तक्रार नाही. पण नवाब मलिकांच्यावर आरोप तुम्ही केले. तुम्ही नवाब मलिकांना बदनाम केलं, तुम्ही नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं, तुम्ही नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. नवाब मलिकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा तुम्ही लावला. पहाटे तुमचे अधिकारी गेले, नवाब मलिकांना अरेस्ट केलं. हे सगळं जे झालं ते तुम्ही केलं. आणि आज त्याच नवाब मलिकांना तुमच्या पॅनलमध्ये, उद्या मंत्रिमंडळ तुमचं झालंच चुकून, होणार नाहीये पण झालंच चुकून, तर ह्याला घेण्याची पण व्यवस्था करतील. मी तुम्हाला हे काय सांगतोय तर यांची वागण्याची जी पद्धत आहे ती जनतेला गृहीत धरून, जनतेला मूर्ख समजून यांची पावलं टाकण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक एकनाथ शिंदेचा पक्ष फुटला त्यावेळी झालेली आहे आणि अजितदादांना त्या तिकडं पलीकडे घेऊन जाताना देखील जनतेची फसवणूक करण्याचा उद्योग ज्यांनी केला त्यांना महाराष्ट्रात प्रायश्चित्त देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आमच्यातून अनेक जण गेले. शरद पवार साहेबांचा ज्यांच्यावर उपकार होता, शरद पवार साहेबांच्या शिवाय त्यांनी दुसरा विषयच कधी आयुष्यात केला नाही, अशी सगळे चटकन उठले आणि तिकडे गेले. अभिजित, तुमच्या मतदारसंघातली केस तशीच आहे. पवार साहेबांची किती जवळचे संबंध, पण काय अडचण होती?
भुजबळ साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते जर बघितलं ते असल्या सगळ्या गोष्टी मागे सगळ्यांच्या लागल्या, ते सगळे गेले असा त्याचा अर्थ झाला. कुणाच्या चौकशा चालू होत्या. म्हणजे ईडी, सीबीआय ह्या सगळ्या व्यवस्था तुमच्या विरोधी वापरण्याची व्यवस्था भारत देशात सत्तारूढ पक्षातली लोक करतायत. आणि म्हणून लोकसभेत सुरू झालेला आपला लढा विधानसभेत देखील चालू आहे. विसरू नका, ज्या कारणाने माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते आपल्या धैर्यशील मोहिते पाटलांना आपण विजयी केलं, त्याच पद्धतीनं आपल्याला विधानसभेत माढ्याची लढाई अभिजित पाटलांना विजयी करून पूर्ण करायची आहे. हे मित्रांनो विसरू नका. लय घाई करू नका. राजकारणात घाई करायची नसते. निवडून आल्यानंतर अशा मागण्या करायच्या असतात. आता मला लय जण म्हणतात तुम्ही या होणार त्या होणार. मी काय बोलतोय का? लय लपड होतं तुम्हाला काय सांगू. निवडून यायचं बघूया जास्त संख्येनं, नंतर मग काय करायचं ते बघू. तुम्ही काय असेल ते माझे निरीक्षक इथं थांबवतो पाहिजे तर माने साहेब त्यांना कानात सांगा. पण निवडून येण्याला प्राधान्य आहे. आणि निवडून येण्यासाठी महाराष्ट्रात शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि काँग्रेसला जो प्रतिसाद देतोय तो प्रतिसाद बघितला तर आपलंच सरकार येणार आहे. एकदा सरकार आणू आणि मग आपण त्यावर चर्चा करू. आम्ही सत्तेवर येणार आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार, 5 मुद्दे सांगतो आणि मी माझं भाषण पूर्ण करतो. अजून सोलापूरला 2 सभा आहेत. महालक्ष्मी योजना आम्ही जाहीर केलेली आहे. परवा मुंबईमध्ये आपल्या माननीय राहुल गांधीजी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी मिळून आपल्या सगळ्यांना महालक्ष्मी योजना जाहीर केलेली आहे. आणि महालक्ष्मी योजना मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आमच्या सगळ्या महालक्ष्मीच्या आया बहिणींना 3,000 रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तुमची पत्नी गावाला जायला लागली तर ती तुम्हाला एसटीच्या तिकिटाचे पैसे आता मागणार नाही, कारण त्यांचा प्रवास मोफत करायचं ठरवलेलं आहे. आता घरी गेल्या गेल्या एक काम करायचं सगळ्यांनी. हे फार महत्वाचं काम आहे. घरी गेल्यावर आपल्या बायकोला, आईला, बहिणीला सांगायचं, त्यो बाबा 1,500 रुपये देतोय, ह्यो आज आलेला बाबा 3,000 रुपये द्यायला लागलाय. आपलं मत कुणीकडे? सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला सांगतील की 1,500 जाता जाता योजना जाहीर केली, विचार न करता आम्ही पूर्ण विचार करून 3,000 रुपये द्यायचं ठरवलंय. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या महालक्ष्मी, घरातल्या लक्ष्मी या महाविकास आघाडीलाच मतदान करतील. आणि तेवढा निरोप तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या घरी, शेजारी पाजारी देण्याचं काम करा. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्यावेळी 2 लाख रुपये आम्ही कर्जमाफी दिलेली आणि 50,000 रुपये रेग्युलर कर्ज फेडणाऱ्याला. ते 50,000 रुपये काहींना मिळाले, काहींना मिळाले नाही, कारण आमचं सरकार गेलं, अर्थमंत्री तेच राहिले, पण ही जबाबदारी त्यांनी पूर्ण केली नाही. काही ठिकाणी अजूनही राहिलेले आहेत. पण आता पुन्हा आपलं सरकार उद्याच्या निवडणुकानंतर आलं तर महाविकास आघाडीने असं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला संकटातनं बाहेर काढण्यासाठी 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्याला द्यायचा आम्ही निर्णय केलेला आहे. आणि 50,000 रुपये जो रेग्युलर कर्ज भरेल तो देण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. युवकांना बेरोजगार भत्ता 4,000 रुपये मासिक आणि जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. लहान मोठ्या सगळ्या जातींची एकदा महाराष्ट्रात जनगणना करू. तेलंगणात चालू आहे, कर्नाटकात चालू आहे, तशीच महाराष्ट्रात आम्ही चालू करू. त्यामुळे या आरक्षणाच्या संबंधातले गैरसमज जे आहेत ते दूर करण्यासाठी 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी देखील आपलं सरकार आल्यावर ताकदीनं आपण करू.
पण त्याचबरोबर जातनिहाय जनगणना करून लहान मायक्रो कम्युनिटीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू आणि सत्तेमध्ये त्याचबरोबर अर्थकारणात आणि त्याचबरोबर संधीमध्ये त्यांचा तेवढा वाटा देण्याचं काम आपली निवडणूक झाल्यावर आपण जातनिहाय जनगणना केल्यानंतर आपण करू. हा विश्वास देखील महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना मी देतो. मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा, इथं कोण आहे का की ज्याचे नातेवाईक किंवा स्वतः कोणी आजारी पडला, तो पुण्याला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गेला, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुंबईला गेला, ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये गेला आणि मोदी साहेबांनी एक 5 लाख रुपयाची गॅरंटी दिलेली, आठवतं का तुम्हाला? ती 5 लाखाची गॅरंटी घेऊन एखादा हॉस्पिटलमध्ये गेला आणि असं आहे का कोण इथं मांडवात माईचा लाल की ज्याला मोदी साहेबांच्या 5 लाखाचा फायदा झाला आणि त्याचं सगळं हॉस्पिटलचं बिल रद्द झालं, असा कोण आहे का इथं? आहे का? नाही, नसेल तर गप्प बसा, असेल तर हात वर करा. हा बघा, आता महाविकास आघाडीने बराच विचार विनिमय करून असं ठरवलेलं आहे की एका कुटुंबात 5 ते 7 लोक असतात. ग्रामीण भागात लहान कुटुंब असेल तर 3-4 लोक असतात. ग्रामीण भागात आणि शहरी भागात जर कुणी आजारी पडला, एखाद्याला हार्ट अटॅक आला, बायपास सर्जरी करायची असेल, एखाद्याची किडनी ट्रान्सप्लांट असेल, एखाद्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सरकारकडून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाचा 25 लाख रुपयाचा विमा काढू आणि तुम्हाला सरकारकडे यायची गरज लागणार नाही. तुम्ही स्टेट हॉस्पिटलमध्ये ते कार्ड दाखवून गेला तर तुम्हाला ऍडमिट करून तुमच्यावर 25 लाखापर्यंतचे उपचार हॉस्पिटल करेल. हॉस्पिटलचे बिल परस्पर त्यांना जाईल. तुम्हाला 1 रुपयाची 25 लाखापर्यंत कोशिश लागणार नाही. दोघांच्यावर उपचार वर्षभरात झाले, तिघांच्यावर झाले किंवा एकावर तेवढा रकमेचा खर्च झाला तरी सरकारच्याकडून ते देण्याची व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करायचं ठरवलेलं आहे. या 5 लोकसेवेच्या पंचसूत्र्या परवा जाहीर झाल्या. डिटेलमध्ये आम्ही 10 तारखेला जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. आमच्या पक्षाचे काही नेते, तिन्ही पक्षाचे एकत्रित येऊन, त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. पानंद रस्त्याचा प्रश्न आम्ही त्यात सोडवतोय. शेतकऱ्यांना बिबट्याचा एवढा त्रास आता अलीकडे बऱ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात झालाय की दिवसा वीज देण्याची त्याची मागणी आहे. ती दिवसा वीज देण्याची व्यवस्था देखील आम्ही पुढच्या काळात करणार ही आम्ही भूमिका स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळं आपणा सर्वांना माझी एवढी विनंती आहे की आपण सर्वांनी थोडंसं हे सगळं गणित महाराष्ट्रात बहुजन समाजाच्यासाठी सोयीचं असेल ते बघण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या मागे हात वर करणाऱ्या उमेदवाराच्या मागे आपला उमेदवार उभा केला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. ऊसाचा दर ही त्या कारखान्याचा प्रश्न आहे असं मी समजतो. लढाई आहे ती विचारांची लढाई आहे. शरद पवार साहेब आज त्यांच्या विरोधी लढतायत का तर विचारावर आधारित यशवंतराव चव्हाणांचा विचार महाराष्ट्रात पुढे नेण्याचं काम जबाबदारीने शरद पवार साहेबांनी केलं. त्याच शरद पवार साहेबांनी आज दिल्लीला आव्हान दिलेलं आहे. लोकसभेत आपला इंगा दिल्लीला दाखवलाय. तोच इंगा महाराष्ट्रात विधानसभेत दाखवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करावं एवढी विनंती मी या ठिकाणी करतो. अमित शहा आमच्याकडे आज आले होते वाटतं, शिरायला आले होते मला वाटतं, सांगलीत आलेले. समर्थ महाराजांनी, रामदास स्वामींनी तरुणांना एकत्रित करून ते म्हटलेले सांगतोय मी काय म्हणत नाही. आपलं परत मला चिटकवायचं नाही ते, आणि काय कट आणि पेस्ट होतं आणि परत प्रॉब्लेम होतो. समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला असं वक्तव्य अमित शहा साहेबांनी केलं. चुकीचा इतिहास मांडण्याचं काम यांनी महाराष्ट्रात येऊन करू नये. आता मधल्या काळात काय झालं, आम्ही लहान शाळेत इथल्या प्रत्येकाने वाचलं इतिहास.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत 2दा लुटली. आपण ऐकलंय, वाचलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले सुरत लुटली नाही, शिवाजी महाराज सुरतेला गेले आणि परत आले, पण त्यांनी सुरत लुटली नाही. हे का सांगतात असं? त्यांना वाईट वाटेल म्हणून सांगतात. सगळं खुश त्यांना करायचं काम आहे आणि म्हणून महाराष्ट्र यांच्या हातातून काढून घेण्याचं काम आपल्याला मित्रांनो करायचंय. शेवटचा मुद्दा सांगतो. आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला यांनी पुतळा उभा केला. स्वतः खुद्द मोदी साहेबांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं. 8 महिने तो पुतळा टिकला. 8 महिने. 8 महिन्यानंतर तो अचानकपणे पुतळा कोसळला. सगळ्या भारतात दंगा झाला. महाराष्ट्राने तर डोक्याला हात लावला. महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्यात आम्ही बघतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. का कोसळला? यांनी त्यांच्या उभा करतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतानाच जो भ्रष्टाचार झाला त्याचा परिणाम म्हणून तो पुतळा कोसळला. एकनाथ शिंदे साहेब म्हटले काय ते जरा वारं जास्त वेगानं आलं त्यामुळे तो पुतळा पडला. मी म्हटलं जरा बघूया काय झालं म्हणून मी गेलो. दुसऱ्या दिवशी एकही नारळाचं झाड पडलं नाही, एकही आंब्याचं झाड तिथलं पडलं नाही. मी चौकशी केली की कसं काय झालं, कुठल्या बाजूने पुतळा वारा होता म्हटले ह्या बाजूने वारा येतात. पुतळा कसा पडला ते म्हटले ज्या बाजूने वारा येत होता त्याच बाजूला पडला पुतळा. आणि एकनाथ शिंदेने सांगितलं जिथून वारा येत होता त्या वाऱ्यामुळे पुतळा पडला. बेजबाबदारपणाने महाराष्ट्र चालवण्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचार करताना या लोकांनी सोडलं नाही. अशा लोकांना प्रायश्चित्त देण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालतो की उद्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील निवडून आल्याशिवाय आपल्याला त्यांना शिक्षा दिल्याचा योग्य असा आनंद मिळणार नाही. आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आपण पूर्ण ताकदीनं आपला आशीर्वाद करावा अशी विनंती करतो. या मतदारसंघामध्ये घड्याळ उभा आहे. घड्याळ आहे ना, घड्याळ आहे ना. आमचं चोरीला गेलंय. पृथ्वीवर, भारतात नाही पृथ्वीवर असा पक्ष नसेल की ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतं की न्याय प्रविष्ट आहे. आमचं हे वरचं चिन्ह न्याय प्रविष्ट आहे. असं पृथ्वीवर अमेरिकेत जावा, ऑस्ट्रेलियात जावा, चीनमध्ये जावा, कुठेही जावा, पाकिस्तानात जावा, अशी नौबत कुठल्या पक्षावर आजपर्यंत आली नाही की आमचं हे चिन्ह आहे पण हे न्याय प्रविष्ट आहे असं लिहिण्याचं. त्यांच्यावरची जबाबदारी आहे. आमचं चोरीला गेलेलं घड्याळ आहे आणि म्हणून आम्ही ही तुतारी वाजवणारा माणूस, तुम्ही बसायचं नाही, उभं राहायचं, वाजू नका तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. दुसरे अपक्ष उभे राहिलेत. आता अपक्षांच्या वर ढोबळे सर एवढे बोलले की माझ्याकडे बोलायचं काही राहिलंच नाही. त्यामुळे अभिजितनं उरलेली कसर दूर केली, ह्यांनी अजून कमी केली, पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला ओपनिंग बॅटिंग केली आणि त्यामुळं बोलण्यासारखं जे काय होतं ते सगळं त्यांनी बोलणं झालेलं आहे. आता मुद्दा असा आहे की कुणाबद्दल किती बोलायचं आणि कुणाला किती महत्व द्यायचं ह्याला तर मर्यादा ठेवली पाहिजे. आता टाइम पण झाला आपला. अपक्ष म्हणजे कुठल्याच पक्षाचे नाहीत. मी मगाशी करमळ्याला सांगितलं, माणूस अपक्ष राहिला की तो कुणाच्या कामाचा नाही. चिन्हाचा माणूस उभा राहिला तर पक्षाची ताकद त्याच्या मागे लागते. शरद पवार साहेबांची ताकद अभिजितच्या मागे उभी राहणार आहे.
आणि त्यामुळे कुणी काही तुम्हाला सांगितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार अभिजित पाटील आहेत, अभिजित पाटील आहेत, अभिजित पाटील आहेत आणि त्यांचं चिन्ह हे आहे. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत बेसावध राहू नका. ह्यांची पहिली निवडणूक आहे. त्यामुळं पहिल्या निवडणुकीतला अनुभव फार महत्वाचा असतो. तुम्ही सगळे इथं जमलेले आहात, ते प्रत्येकाने आपला बूथ सांभाळा, गाव सांभाळा, वॉर्ड सांभाळा, बेसावध राहू नका. निवडणूक पूर्ण आपल्या टप्प्यात आलेली आहे, तुम्ही काय काळजी करू नका, काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही सगळीकडे थर्मामीटर लावून बसलेलो असतो, त्यामुळं काही चिंता नाही. सीट ही आपलीच निवडून येणार, पण जास्तीत जास्त मताधिक्यानं सीट आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं, एवढीच विनंती मी आपणा सर्वांना करतो. अभिजित पाटलांना आता विधानसभेतच मी मुंबईला भेटेन, कारण त्यांना तुम्ही पाठवाल एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि जवळपास 7 वाजलेत. 2 तासात मला 2 सभा सोलापूर शहरा उत्तरच्या करायच्या आहेत, म्हणून जास्त वेळ न बोलता माझे 2 शब्द धन्यवाद पूर्ण करतो. साहेब. धन्यवाद. यानंतर महादेव भारत साबळे वंचितचे माड्याचे अध्यक्ष आहेत, यांचा अभिजित आबा पाटील यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. महादेव भारत साबळे वंचितचे अध्यक्ष यांचा जनतेच्या मनातील आमदार अभिजित आबा